मित्रांनो, काही लोकाला आहे ना आयत्या पिठावर रेषा ओढायची सवय असती. म्हणजे सासून नाही का एकाने ठेवायचं आणि दुसऱ्याने त्याचं आयतं घ्यायचं. आणि असं आहे ना, साऱ्या जनतेमध्ये आहे ना, खूप लोक आहेत जे असं करतात. म्हणजे मला सांगायचं एकच, ते बिचारे नाही ना का सासून ठेवतात, जमा करून ठेवतात आणि आपण आयतं वायतं जायचं, त्याचं नाही ना का त्याच्या हातातून घ्यायचं. म्हणजे त्याच्या तोंडातला घास नाही ना का आपण घ्यायचं, आपल्या तोंडात टाकायचं. काही तुम्हाला काही असं वाटतं का? काही काही लोक आहे ना असे हे असतात बघा. म्हणजे त्यांना काही दुसऱ्याचं आहे ना घेणं देणं नसतंय, का समोरच्याच्या मनावर काय होईन, समोरच्याला काय बेकार वाटन, समोरच्याच्या तोंडात आलेला घास आपण ओढून घ्यायचा, त्याच्या हातामध्ये आलेला किंवा त्याच्या पशी असलेला एकदम नाही का त्याचं स्वतःचं असलेलं ते आपण नाही का डायरेक्ट ओढून घ्यायचं. तर असे बरेचसे लोक करतात. असे कृपया करू नका. आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. हे बघा, इथं हे मवळ आहे. हे मवळ जे आहे ना, ह्या बिचाऱ्यांनी 3-4 महिन्यापासून आहे ना ह्याला नाही का सासून ठेवलं. मग जे आपण अचानक जायचं, त्या बिचाऱ्यांनी छत केलं तिथं तयार. फुलामधून आहे ना ते गोड गोड पदार्थ आणून आहे ना इथं आणलं. त्याची मशागत केली. मशागत करून आहे ना मवळ तयार केलं आणि ते आयतं वयतं त्यांनी तयार केलेलं त्यांच्या लेकरासाठी, त्या परिवारासाठी, सर्व त्यांच्या जनतेसाठी तयार केलेलं मवळ आपण आयतं वयतं यायचं, ती फांटी तोडून न्यायची आणि आपल्या तोंडात टाकायचं. ती फांटी कुऱ्हाडीने तोडायची म्हणायचं, किंवा दरातीने तोडायची म्हणायचं. म्हणजे आयतं वयतं त्यांनी केलेलं आपण स्वतःने नाही का घेऊन खायचं म्हणल्यावर आपल्याला तरी थोडीफार लाज वाटायला पाहिजे आपल्याला तरी. तर असं काही करू नका. कारण की आता हे बघा, माझ्या शेतात हे मवळ आलेलं आहे. आता मी हे आपलं नाही ना का हे कापूस काढायचं चालू आहे आपलं, हे नाही का पळाट्या. तर आपण एवढं जे हे आहे ना, एवढं झाडं आपण ठेवून देणार. कारण की हे काय आहे, आपल्याला मलाही बेकार वाटतं दुसऱ्याच्या तोंडातला घास आपल्या तो पोटामध्ये टाकायचं, म्हणजे आहे ना हे एकदम बेकार आहे. तर एवढं हे झाड मी ठेवून देणार आहे. आणि तुमच्या इथं बी असलं तर मवळ बिवळ हुळू नका. ते जवळ राहतं ना तेवढी जागा आहे ना तशीच राहू द्या. कारण की दुसऱ्याच्या पोटावर मारून आपल्या पोटात टाकणं आहे ना, हे मला आवडत नाही. तुमचं काय कमेंटमध्ये सांगा, तुमचं काय मत आहे? मी खरं सांगितलं का खोटं सांगितलं? तुमचं काय मत आहे ना, हे कमेंटमध्ये सांगा.